आणि यानंतरची बातमी आहे नामांतराची। निवडणुकांच्या काळामध्ये नामांतर आणि नामांतरांची आश्वासनं हे नवं राहिलेलं नाहीये। त्यामध्ये आता आणखी एक भर पडली। नायगावचा भाजप नामांतर करणार असं देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारामध्ये आश्वासन दिले। आजच आपल्याला आश्वस्त करतो, या ग्रामसभेने जर असा निर्णय घेतला आणि जयभाऊंनी तो निर्णय ग्रामविकास विभागाच्या तर्फे माझ्याकडे पाठवला तर बिना विलंब एका मिनिटामध्ये आमचं मंत्रिमंडळ त्याला मान्यता देईल आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं नायगावचं नाव सावित्रीबाईंच्या नावाने करण्याचा निर्णय आपण करू। तर सांगलीमधून आज प्रचाराचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांनी केला। भाजपच्या प्रचाराचा नारळ आज सांगलीमधून फोडला गेला आणि त्याच मेळाव्यामध्ये त्याच सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणामध्ये हे आश्वासन दिलं।